मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज जात आहोत बल्लाळेश्वर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये, जे मुंबईपासून काहीच अंतरावरती आहे। तुम्ही तिथे जाऊन एकदा भेट द्या, खूप छान मंदिर आहे। बघा मी तुम्हाला दाखवते तिथले रस्ते, खूप छान। बघा दुर्व्याचे हार बनवले आहेत, इतक्या सुंदर आहेत ना, खूप मनाला लागणाऱ्या। आणि गणपती बाप्पांच्या ह्या मूर्त्या बघा तुम्ही, वाव, खूप सुंदर कलरमध्ये सुद्धा आहेत। आणि इथे ना एक खूप छान गोष्ट आहे, म्हणजे ना पंचधातूंनी बनवलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे ना, मला तर खूप जास्त आवडली ती मूर्ती। त्याच्यानंतर आम्ही पूजेचं सामान घेतलं आणि नंतर मी लाईनमध्ये लागली मंदिरामध्ये पूजा करायसाठी मी लाईनमध्ये लागली। तुम्ही बघू शकताय खूप मोठी लाईन लागलेली आहे। आणि मंदिरामध्ये आता माझं खूप लवकर प्रवेश होईल, त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते। बाजूलाच बघा हे एक असं पाण्याचं कुंड केलं आहे, ज्याच्यामध्ये कासव वगैरे खूप छान आहेत, खूप सारे आहेत। माझ्या मोबाईलमध्ये क्लिअर नसल्यामुळे कॅमेरा ते काही आलेलं नाही आहे, आणि गरमीचं पण टाईम होता त्याच्यामुळे ते काही दिसलेलं नाही, पण खूप छान आहेत। त्याच्यानंतर मी पूजा करून आली, बट मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या जे गाभाऱ्यातली मूर्ती ती दाखवू शकली नाही, कारण तिथे अलाउड नाही आहे मोबाईल घेऊन जाणं, त्याच्यामुळे मी बाहेरच तुम्हाला जी काही आहे ते दाखवते। तर आम्ही निघालो सगळ्यांचं प्रिय म्हणजे कोकण। माझ्या कोकणामध्ये जायला आम्ही निघाली, तिथे फिरायला जायला आणि देवदर्शन करायला आम्ही निघालो। आधी आम्ही गेलो गणपतीपुळ्याच्या जे बाजूला समुद्र आहे तिथे आम्ही गेलो। त्या समुद्रामधलं जे दृश्य होते ते बघितलं आधी, खूप छान वाटलं मनाला, एकदम म्हणजे असं मनाला भरून आलेलं, मनाला शांती मिळेल असं हे दृश्य होते। आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये गेलं तर एकदम वाव, खूप छान आहे, एकदा तुम्ही जाऊन भेटा। त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तिथून आणि आम्ही गेलो मार्लेश्वर मंदिरामध्ये गेलो। आणि हे मंदिर असं पहाडावरती वरती आहेत, पायऱ्या चढून जावं लागतं। आणि माहिती आहे का तुम्हाला, हे ना गुफा असते त्या पद्धतीचं हे मंदिर आहे। आतमध्ये मूर्ती आहे ना, असं बोललं जाते की इथले जे नागदेवता आहेत ते प्रकट होतात आणि ते अख्खं दिसतात। आणि ही गोष्ट खरी आहे, तिथल्या लोकांनी हे सांगितलं आणि दिसलेलं पण सगळ्यांनाच आहे, काहीच लोकांना। इथे पण गुफेच्या आतमध्ये जावं लागते आणि काढोक आहे, आणि तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी फोटोज काढले फक्त तुम्हा लोकांना दाखवायसाठी। आणि बघू शकता खूप छान मंदिर आहे। आम्ही मग थोडा फोटो काढलो आणि मग तिथून आम्ही परत गणपतीपुळ्याला गेलो, कारण तिथं पाय पडून गणपती बाप्पाचं आम्हाला परत एन्जॉय करायची होती। आणि इथे पण सेम, इथे फोटो वगैरे अलाउड नव्हतं, त्यामुळे मी काही काढलेली नाही। त्याच्यामुळे मला तुम्हाला फोटो वगैरे मंदिराचे दाखवायला नाही मिळालं। त्याच्यानंतर आम्ही परत समुद्रावरती गेलो आणि इतकं एन्जॉय केलं, बापरे, हे ना जणू काही मिनी गोवा आहे, इतकं सुंदर, वाव, त्या लाटांचा प्रवाह। आणि ही आहे माझ्या ताईची मुलगी, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे, आणि सगळंच काही आहे हिच्यासोबत, मी सगळ्या गोष्टी माझ्या शेअर करते, खूप छान आहे। आणि आम्हाला इथे गेल्यानंतर खूप मजा आली, मस्ती केलो, खूप छान वाटलं, म्हणजे तुम्ही एकदा जाऊन बघा खूप। त्याच्यानंतर मग आम्ही निघालो माझ्या नंदेच्या घरी। तिच्या घरी गेल्यानंतर मग आम्ही तिथे मस्तपैकी पापलेट, सुरमई सगळं काही खाल्लो, जेवण वगैरे करून मग आम्ही परत निघालो मुंबईला जायला। आणि बघू शकताय माझी जर्नी कशी होती आजचा। हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला अशा व्हिडिओ मी परत दाखवणार। थँक्यू।